मित्रांनो, गुन्हा करायला वय लागत नाही. ना तरुण असणं गरजेचं असतं, ना म्हातारं असणं एक अडथळा ठरतं. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशीच एक सत्य घटना, जी ऐकल्यानंतर तुम्ही शेवटपर्यंत अगदी शांत बसू शकणार नाही. एका शांत अशा गावामध्ये घडलेली ही कहाणी आहे एका विधवा महिलेची, एका तरुणाची आणि एका मुलाची, ज्यांच्या आयुष्याचा शेवट अत्यंत भयानक पद्धतीने झाला. आणि त्यामुळेच आपला हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटचा ट्विस्ट तुमचा पूर्ण दृष्टिकोनच बदलून टाकेल. आणि हो, अशाच नवनवीन खऱ्या घटना आपल्या चॅनलवरती तुम्हाला दररोज पाहता येतील. त्यामुळे व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. महाराष्ट्रातील एका लहानशा शांत आणि सुसंस्कृत गावामध्ये कमलाबाई देशमुख नावाची सुमारे 60-62 वर्षांची महिला राहत होती. तिचा नवरा निवृत्त सरकारी अधिकारी होता आणि एका वर्षापूर्वीच त्यांचं निधन झालेलं होतं. जाताना तो मागे सोडून गेला होता कोट्यावधींची संपत्ती, मोठं घर, शेतजमीन, फ्लॅट, सगळं काही. कमलाबाई आता एकटीच राहत होती. तिचा मुलगा रोहित परदेशामध्ये सेटल झाला होता. काम, पैसा आणि करिअरमध्ये तो इतका गुंतलेला होता की आईकडे पाहायला त्याच्याकडे अजिबातच वेळ नव्हता. गावामधील सगळे लोक कमलाबाईंना शांत, सुसंस्कृत आणि एक सभ्य महिला म्हणून ओळखायचे. पण बाहेरून दिसणारं आयुष्य आणि आतल्या मनामध्ये रिकामेपण, यामध्ये किती मोठा फरक असतो हे मात्र कोणालाच दिसत नव्हतं. लोक मदतीला यायचे, घरामध्ये नेहमी माणसं असायची, पण तरी देखील रात्री उशाला टेकल्यानंतर कमलाबाईंना तीव्रपणे जाणवायचं की मी एकटेच आहे. माझा मुलगा जवळ नाही, नवरा देखील गेलेला आहे आणि घर मोठं आहे, पण मन मात्र पूर्णपणे रिकामं आहे. आणि याच एकटेपणातून तिने एक निर्णय घेतला. घरासाठी एक हेल्पर ठेवायचा, जो आपलं घर सांभाळेल, आपलं काम करेल आणि किमान आपल्याला बोलायला तरी कुणीतरी आपल्या जवळ असेल. आणि त्याच दरम्यान गावाजवळच राहणारा विक्रम पाटील या नावाचा 23 वर्षांचा तरुण तिच्या आयुष्यामध्ये आला. आई वडील नसलेला, नोकरी देखील नसलेला आणि हातावरचं पोट असलेला विक्रम नात्यातल्याच एका माणसाच्या ओळखीने कमलाबाईंच्या घरी कामाला म्हणून लागला. सुरुवातीला सगळं काही अगदी व्यवस्थित होतं. घरकाम, स्वच्छता, औषधं आणणं, कधी कधी पाय दाबणं, तर कधी निव्वळ बसून गप्पा मारणं. लोकांना वाटायचं की जणू नातवाने आजीची सेवा करावी. तसं हे सगळं काही चाललेलं आहे. पण वास्तवात मात्र हळूहळू सगळं बदलत चाललं होतं. काळ जसा जसा पुढे सरकत गेला तसा तसा कमलाबाईंच्या मनामध्ये भावनांचा गोंधळ सुरू झाला. एकटेपणा, वाढलेलं वय आणि आतमध्ये खोल दडलेली एक इच्छा, या सगळ्यांचा परिणाम आता तिच्या वागण्यामधून दिसू लागला. विक्रम तरुण होता, शरीराने मजबूत होता आणि नेहमीच तिच्यासाठी जवळ असायचा. विक्रमसाठी सुरुवातीला हे सगळं फक्त एक काम होतं. पगार मिळायचा, राहायला जागा होती आणि जेवण देखील मिळायचं. पण नंतर कमलाबाईंच्या बोलण्यामध्ये आणि त्यांच्या वागण्यामध्ये एक वेगळाच अर्थ त्याला आता जाणवू लागला. एक दिवस कमलाबाईंनी थेट विषयालाच हात घातला. तिने विक्रमला स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं, तू माझ्यासोबत राहिलास, माझी काळजी घेतलीस आणि शेवटपर्यंत जर माझी साथ दिलीस तर मी ही सगळी संपत्ती तुझ्या नावावरती करेन. आणि हे सगळं ऐकून विक्रम क्षणभरासाठी हादरला. पण गरिबी, भविष्याची स्वप्न आणि पैशाचं आकर्षण याने त्याचं मन मात्र हरपलं आणि शेवटी त्याने त्यांचा प्रस्तावाला होकार देखील दिला. असं काही गुपित मात्र फार काळ टिकत नाही. हळूहळू गावामध्ये कुजबूज सुरू झाली. 60-62 वर्षांची महिला आणि 23 वर्षांचा तरुण यांच्यामधील नात्याची चर्चा संपूर्ण गावामध्ये पसरली. ज्या लोकांकडून अगोदर आदर मिळायचा, तेच लोक आता तिरस्काराने पाहू लागले. कमलाबाईंचा सामाजिक बहिष्कार झाला, पण तिला मात्र याची फारशी पर्वा नव्हती. ती स्वतःच्या जगामध्ये आणि स्वतःच्या इच्छांमध्ये पूर्णपणे गुंतलेली होती. ही सगळी बातमी शेवटी परदेशामध्ये असलेल्या रोहित पर्यंत जाऊन पोहोचली. त्याने आपल्या आईला फोन केला. जोरदार भांडण झालं. रोहितने सांगितलं की तो उद्या गावामध्ये येतोय आणि संपत्ती आपल्या नावावरती करायला सांगितली. आणि आईला आपल्यासोबत परदेशामध्ये चल म्हणून त्याने आग्रह देखील केला. पण कमलाबाईंनी याला स्पष्टपणे नकार दिला, कारण तिला माहीत होतं की परदेश म्हणजे पुन्हा एकदा पूर्णपणे एकटेपणा.
आणि दुसऱ्याच दिवशी रोहित अचानकच गावामध्ये आला. त्यावेळी विक्रम घराबाहेर गेलेला होता. आई आणि मुलामध्ये जबरदस्त भांडण झालं आणि रागाच्या भरातच रोहितने घरातलं दांडकं उचललं. एकच जोरदार वार झाला आणि कमलाबाई जमिनीवरती कोसळली. तिने ओरडण्याचा प्रयत्न देखील केला, पण लोकांनी मात्र पूर्णपणे दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी दूधवाला आला तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पोस्टमॉर्टममध्ये डोक्यावरती झालेल्या मारामुळे मृत्यू झाल्याचं स्पष्ट देखील झालं. सुरुवातीला संशय हा विक्रमवरती गेला, पण पुरावे मात्र रोहितकडेच बोट दाखवत होते आणि शेवटी पुराव्यांनुसार एअरपोर्टवरून रोहितला अटक करण्यात आली. चौकशीमध्ये तो पूर्णपणे तुटला आणि त्याने आपला सगळा गुन्हा कबूल केला. एका चुकीच्या निर्णयामुळे 3 आयुष्य उद्ध्वस्त झाली. एक तरुण जेलमध्ये गेला, एक वृद्ध महिला मृत्युमुखी पडली आणि एक मुलगा गुन्हेगार ठरला. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? या संपूर्ण घटनेमध्ये खरा दोषी नक्की कोण? तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमची मतं कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि सोबतच अशाच खरा आणि धक्कादायक कहाण्या तुम्हाला जर दररोज पाहायच्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला अजिबातच विसरू नका. भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये.